Welcome students in the first part of our new lesson, Disaster Management. Students, what events do you see in the picture? Yes, we can see disasters like earthquake, famine, floods, fires, storms, volcanic eruptions. We also read some news related to disasters in newspaper. Students, in 6th standard, you have learned the topic disaster management. But again in 7th standard also, we are going to learn more information about other disasters. So, let's revise them. Students, there are two types of disasters, natural disaster and man-made disaster. The examples of natural disasters are earthquake, storms, famine, tsunami, forest fire, volcanic eruption, cloud bursts, lightning strikes, and the examples of man-made disasters are leakage of chemical gases, fire, bomb explosion, war, etc. Now let's learn the first disaster, that is famine. In the given picture, we can see the condition that arises due to famine. There is scarcity of water. So, the condition that arises due to long-term and severe scarcity of food grains and water is called famine. म्हणजे अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ लॉंग टर्म तसेच तीव्र तुटवड्यामुळे म्हणजे सिव्हिअर स्केर्सिटी यामुळे जी परिस्थिती उद्भवली जाते त्याला फेमाईन म्हणजेच दुष्काळ असे म्हणतात. फेमाइन्स कॅन बी व्हेरी सिव्हिअर, म्हणजे फेमाइन्स दुष्काळ हे सौम्य असतात, त्याचप्रमाणे ते तीव्र देखील असू शकतात. द मेन कॉज ऑफ फेमाइन इज नॅचरल फेनॉमिना, बट सम नॅचरल इव्हेंट्स अँड सम ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑल्सो कॉजेस फेमाइन. म्हणजे दुष्काळाचे प्रमुख कारण हे नैसर्गिक असले तरी मानवी कृतीमुळे देखील दुष्काळाची परिस्थिती ही निर्माण होत असते. Now let's learn the causes of famine. Drought, heavy rains and flood are the most important causes of famine. बघा मुलांनो, दुष्काळ पडतो हा पाऊस जर जमिनीवर पडला नाही तरी देखील दुष्काळ असतो आणि पाऊस खूप पडला तरी देखील दुष्काळ पडू शकतो. सो ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळेचा जो दुष्काळ असतो त्याला ड्राऊट असे म्हणतात. आणि खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली आणि पूर आला तरी देखील दुष्काळ पडतो. त्यामुळे ड्राऊट, हेवी रेन्स अँड फ्लड आर द मेन कॉजेस ऑफ फेमाइन. अँड क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज्ड इन द फ्लड. आणि ज्यावेळी पूर येतो त्यावेळी पिके वाहून जातात किंवा पिकांचे नुकसान होत असते. द नेक्स्ट कॉज ऑफ फेमाइन इज एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज टेम्परेचर चेंज, स्टॉर्म्स, कोल्ड वेव्ज ऑर फॉग. बघा, पर्यावरणामध्ये देखील सतत काही ना काही बदल होत असतात. उदाहरणार्थ तापमानातील बदल, वादळ, थंड हवा, धुके, आणि यामुळे देखील दुष्काळ हा पडत असतो. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स. कधीकधी उंदीर व घुशी इत्यादी जे प्राणी असतात या प्राण्यांकडून देखील पिकांचा नाश होत असतो. अटॅक ऑफ पेस्ट्स म्हणजे काही किडे, लोकस्ट्स ऑर डिसीजेस ऑफ क्रॉप्स म्हणजे काही किडे आणि पिकांवर पडणारे काही जे रोग असतात यामुळे देखील दुष्काळ हा काही प्रमाणामध्ये होत असतो. नॅचरल कलॅमिटी लाईक अर्थक्वेक म्हणजे भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती ही देखील दुष्काळाची काही कारणे आहेत. आता आपण जी कारणे पाहिलेली आहेत दीज आर द नॅचरल कॉजेस ऑफ फेमाइन, म्हणजे नैसर्गिक कारणे आहेत ही. आणि या सर्व कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे दॅट इज ड्राऊट. Now, man-made causes like war, internal unrest, absence of transport routes and uncontrolled population growth. बघा, मानवनिर्मित देखील काही कारणे आहेत की ज्यामुळे दुष्काळ पडत असतो. उदाहरणार्थ वॉर म्हणजे युद्ध, इंटरनल अनरेस्ट म्हणजे अंतर्गत अशांतता, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्येची बेसुमार वाढ. या सर्व गोष्टींमुळे फेमाइन म्हणजे दुष्काळ हा पडत असतो. नाऊ लेट्स लर्न अबाउट द इफेक्ट्स ऑफ फेमाइन.
A majority of the famines occurred in drought-prone and flood-affected regions. Drought-prone म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही असे काही भाग हे जगामध्ये ठरलेले आहेत. आणि असेही काही भाग आहेत की ज्या ठिकाणी सतत पूर येत असतो. तर अशा ठिकाणी बहुतांश वेळा दुष्काळ हा पडलेला आहे. Among the most dreadful famines that have occurred in the world are the famines that affected India and China. Asia has turned out to be the most famine-affected continent of the world. म्हणजे जगात जे भीषण दुष्काळ पडले आहेत त्यात भारत व चीनमधील दुष्काळ हे प्रमुख आहेत. आणि आशिया खंड हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे. Now students, are we responsible for famine? बघा बरं, या दुष्काळाला आपण जबाबदार आहोत का? दुष्काळ हे नैसर्गिक आहेत व काही दुष्काळ हे मानवी कृतीमुळे होत असतात. बघा, आपण समजून घेऊया. वॉटर शॉर्टेज is increasing as the balance between rainfall and population is disturbed. Rainfall and population म्हणजे पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांच्यामधील जो बॅलन्स आहे हा बिघडलेला आहे आणि यामुळे पाण्याचा तुटवडा वाढत आहे. Though there has been a very high rise in the production of food grains as a result of the green revolution. बघा मुलांनो, ग्रीन रिव्हॉल्युशन ज्याला आपण हरित क्रांती असे म्हणतो, या हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झालेली आहे. आणि असे असले तरी द बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस्ट ड्यू टू यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड विडीसाइड्स. म्हणजे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली, परंतु रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन मात्र नष्ट झालेले आहे. अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर म्हणजे अमर्यादपणे पाणी उपसा करणे. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्रोत आहे, परंतु त्या जमिनीतून अमर्यादितपणे पाण्याचा उपसा हा केला जातो. इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होणे. मिसयूज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा गैरवापर करणे. बघा, या सर्व गोष्टी मानवनिर्मित आहे आणि ह्या गोष्टींचे प्रमाण सध्या वाढलेले आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठे आपण या दुष्काळाला जबाबदार आहोत असा विचार आपण केला पाहिजे. नाउ स्टुडंट्स, व्हॉट कॅन वी डू टू ईज द सिव्हिअरिटी ऑफ अ फेमाइन? म्हणजे या दुष्काळाची जी तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? बघा मुलांनो, या गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. फर्स्ट, प्लॅन युसेज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. म्हणजे जे काही पाणी आहे त्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर आपण केला पाहिजे. तसेच पाण्याचा पुनर्वापर करणे देखील आवश्यक आहे. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कॉन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. म्हणजे स्थानिक पातळीवर जे जलसंधारण आहे म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग, तर या जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे. लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे. अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड थांबवणे. मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंजेस इन प्लॅन्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. म्हणजे हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन जर आपण नियोजनात बदल केला तर दुष्काळाची तीव्रता ही काही प्रमाणात आपल्याला कमी करता येऊ शकते. नाउ स्टुडंट, लेट्स लर्न अबाउट द सेकंड डिझास्टर दॅट इज क्लाउड बर्स्ट. क्लाउड बर्स्ट ज्याला आपण ढगफुटी असे म्हणतो. जेव्हा खूप पाऊस येतो ना त्यावेळी ढगफुटी झाली की काय असे म्हटले जाते. क्लाउड बर्स्ट मीन्स व्हेरी हेवी रेन्स ॲज इफ अ क्लाउड हॅज बर्स्ट. एखादी ढगफुटी झाल्यावरती जे नुकसान होते ते नुकसान आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. सो व्हॉट इज क्लाउड बर्स्ट? इट ऑकर्स व्हेन देअर इज सडन रेनिंग ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 millimeter per hour or more. अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात जर पाऊस पडला तर त्याला आपण ढगफुटी किंवा क्लाउड बर्स्ट असे म्हणतो. वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन, बट ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट वेपोरायझेस अगेन अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड्स. दिस रिझल्ट्स in very high amount of water vapor in clouds which results into cloud burst.
बघा, जेव्हा खूप जोरात पाऊस पडतो तेव्हा आपल्याला ढगफुटी झाली असे वाटते. मग ही ढगफुटी म्हणजे नेमकी काय? तर पहा, काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी हे पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडत नाही, तर ते जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते आणि मग त्या ढगामध्ये वाफेचा अधिक साठा होतो आणि वाफेचा जेव्हा अधिक साठा होतो तेव्हा अचानकपणे एखाद्या विशिष्ट भूभागावर मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतो आणि यालाच आपण क्लाउड बर्स्ट म्हणजेच ढगफुटी असे म्हणतो. याची काही उदाहरणं आहेत पहा. इन्सिडेंट्स ऑफ क्लाउड बर्स्ट इन लेह, दॅट मीन्स लडाख, ऑन 6th August अँड इन मुंबई ऑन 26th August 2005. म्हणजे लडाखमध्ये 6th August 2010ला आणि मुंबईमध्ये 26th August 2005ला अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला होता. Now, let's learn about the next disaster, that is flood. Now, what is flood? You have learnt it in 6th standard. Due to excessive rains in the same place, a river overflows its bank, causing a flood. जोराचा पाऊस आला की काही भागात नदी तुडुंब भरून जाते व नदीतील पाणी तिच्या पात्रातून आजूबाजूच्या भागात वेगाने वाहू लागते. यालाच आपण फ्लड म्हणजेच पूर असे म्हणतो. नाव लेट्स लर्न अबाउट प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यूज ऑफ फ्लड्स. म्हणजे आता आपण महापूर किंवा पूर आल्यावरती संरक्षणात्मक काय उपाय करता येतील त्याचा अभ्यास करूया. द फर्स्ट इज कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनस रिजन्स. म्हणजे डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक्स, पाझर तलावाची निर्मिती करणे. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट, नवीन जंगल लागवड करणे. कनेक्टिंग रिव्हर्स म्हणजे नद्या जोडणे. मुलांनो, इयत्ता 6वीमध्ये आपण फ्लड या डिझास्टरबद्दल भरपूर माहिती पाहिलेली आहे. आता आपण त्यावर कोणते उपाययोजना करता येतील म्हणजे प्रोटेक्टिव्ह मेजर्स कोणते आहेत याचा अभ्यास आपण केलेला आहे. सो स्टुडंट्स, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड धिस. थँक यू.